नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आज विषय गाडीतून का चालवायला लागलाय. आज चाललोय आपल्या मंडळाच्या गणपतीचं विसर्जन आणि त्याचं सेपरेट डेकोरेशन असते आपल्या ह्याच्यामध्ये ट्रॉलीमध्ये. ट्रॉली ज्याला माहीत नाही ना, ट्रॅक्टरच्या मागे एक बॉक्स टाईप असतोय ज्यामध्ये आपण गणपती ठेवू शकतोय. त्याला टायर असते मोठी, मग त्यामध्ये आपण गणपती बसवतोय. पण त्याचं कसं साईडला गणपती साईड चारी बाजूनं डेकोरेशन करावं लागते आणि त्या डेकोरेशनची तयारी करण्यासाठी आपण चाललोय काहीतरी रॉ मटेरियल आणायला. आणि ते कुठून आणणार आहे तर आपण आणणार आहे कम्प्लीट रॉ नॅचरल फील करायचं आहे. त्यामुळे आता मी पुढे पुढे सांगतो काय काय डेकोरेशन आहे, कसं कसं आहे. आत्ता स्वारी सगळी निघल्या, इथं तिघजण बसलोय. इथं मागं दोन बिहारी आहेत आणि हे मंडळाचे कार्यकर्ता असायत बघा. हे आता हे गावांचं नेचर कम्प्लीट नैसर्गिक रिच असं गावान आहे आमचं. आणि नदी तर कालच्या मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसलेली आहे. आणि हे आहे आता आमच्या गावातलं माळ. आपलं जे पण शर्यतीचं मैदान आहे की नाही, सॉरी शर्यती जे पण बैलगाडा शर्यत जी होते ती इथंच होते. तिथं मागच्या साईडला ते मैदान आहे, शर्यतीचं मैदान मागच्या साईडला आहे. बाकी हे वॉटर क्रॉस आहे बघा. आता कसा आहे खतरो के खिलाडी, गोली का धोका. सुयश बोल काय तर सुयश दोन शिव्या दे. थोडासा इश्यू झालेला आहे. वी आर अनएबल टू फाइंड ग्रास. म्हणजे मराठी सांगतो, आज जरा इंग्लिश लेवल लिहायला मला काय कळलं. विषय काय झालेला आहे, आम्ही गवत हुडका लागलो बिकॉज ऑफ नेचरचा सीन बनवायचा आम्हाला. मग आम्ही गवत हुडका लागलो. पण मला फिरायला लागलो आता. हे लेक व्ह्यू हॉटेल लेक व्ह्यू. माळ संपला आमच्या हद्दीतलं, मंदिरात वगैरे हद्दीत जाऊन आलो आम्ही. पण तरी पण काय आपल्याला गावात भेटलेलं नाही आहे. पण होप सो गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्याला गवत सापडेल आणि ते 100% सापडेल. मी कॅमेरामध्ये बघत नाही बिकॉज ऑफ मी हुडका लागले गवत कुठं आहे. त्यामुळे तुम्ही असं आमच्याकडे बघत नाही. असं हवा आहे का बघा जरा मागच्या जागा असली तर सांगा कमी. आणि आपण आत्ता पोहोचलोय गव्हाणगावच्या मनराजो हद्दीतल्या फॉरेस्टमध्ये. आणि वी आर अंडर फॉरेस्ट गवताच्या सर्चमध्ये. हे प्लांट केलेलं फॉरेस्ट आहे, त्यामुळं इथं लांडगं खोललं इतकंच फक्त सापडते. सिंह वाघ असले काय सापडणार नाही. सिंह वाघ तुम्ही फक्त इथं आत बघू शकता. सिंह वाघ बिबट्या आणलं नाही. त्यामुळे कसं सिंह वाघ तुम्हाला जंगलात भेटणार, टेम्पोमध्ये भेटू शकतात. पण जंगल मोठं आहे. तर बागेतच गवत आलेलं का बघायला लागते काय. आणि त्या गवताची प्रॉपर्टी अशी आहे की ती गवत आहे ना जे आम्हाला पाहिजे ते फक्त काळ्या मातीत येते. काळ्या मातीत आणि काळ्या मातीत येते. आणि आपण जे आहे आम्ही जे फिरतोय आता ते काळी माती नाही आहे एरिया. हा लाल मातीचा एरिया कारण माळ आहे आणि मुरमाटा एरिया. दॅट्स वाय इथं थोडं अवघड आहे भेटायचं. पण वी विल सी, होप सो वी विल सी, वी विल फाइंड इट. आपल्याला गावात सापडलेलं आहे मोठं. आता मी काय म्हणतो ते मी सांगतो. तिथं हा कुठं काय आणि इतकं मोठं गवत आहे. गवत सापडलेलं आहे. कुठं सापडले ही गोपनीय माहिती आहे कारण आम्ही त्यांची परमिशन घेतलेली नाही आहे. पण गवत सापडले इन लास्ट. आणि आपण आता काढायला चालू झालेलं आहे. बिहारी कामाला लावलेले आहेत. बिहारी हात चालवा बिहाऱ्यांनो ह्या स्वराज्यासाठी, गणपती डेकोरेशनसाठी. 7-8 बिंड खूप गवत लागणार आहे. खूप गवत लागणार आहे. काढतो आणि परत भेटतो. थांबा. पहिला बिंडा सक्सेसफुली आपला निघलेला आहे. हा घेऊन चालला एक जण. बाकी काढायचं चालू आहे. मेन आपले कारागीर ओम पाटील यांनी आघाडीचं घेतलेलं आहे. इकडे यांचं एवढं झाले फक्त तुम्हाला दाखवतो. हे फक्त एवढं झाली काय. तोपर्यंत इकडं बघा मोकळं पाक कुणी केलं मी. आणि नाच करते काय येडच काम आहे. येडच विषय. आणि हे आपले सुपरवायझर आहेत कारण लहान असल्या कारणाने काय कामं लावता आलेली नाहीत. बाकी मंडळात जरा मोठं झाले ह्यांना घेऊया. लाजायले बघ बघ पांडा. हा मागा ज्या पंटरला बेंडा दिलता का नाही तो म्हणला बेंड्यात वज्जले व्हायला लागले म्हणून बिंडा टाकायची जबाबदारी आता आपल्याकडे आलेली. आणि तो आता गवत काढायला आलाय.
पोरं जरा लहान आहेत त्यामुळं तो ऑप्शन नाही आहे. पाठीवर आता बिंड आहे तेवढा बघा. आणि असं बिंड काढायचं 6 आपल्याला, म्हणजे ते पुरेल कंप्लीट डेकोरेशनसाठी. आणि ह्यो बिंड आता नेऊन गाडीत टाकणार. नंतर ना ती गाडी घेऊन जाणार आम्ही मंडळापाशी ट्रॉली आहे आणि ट्रॉलीमध्ये डेकोरेशन होणार आहे पुढचं. लेट्स सी कसं कसं जातं हे. बाकी हार्डवर्क, फुल हार्डवर्क चालू आहे बाबा. घरात कधी वैरण आणलो नाही मी, पण पप्पासाठी चालू आहे. गाडी तिथं आहे पुढं. ऐक एवढं आत्ता झाले, अजून ही गाडी भरणार आहे. वेळ लागेल पण सुट्टी ना वाटते. दुष्काळात 13वा महिना पाऊस चालू झालेला आहे मोठा काय हे बघा. आणि आता ट्रेडिशनल रेनकोट घातलेलं आहे. ट्रेडिशनल रेनकोट तुम्हाला माहीत असेल नसेल तर त्याला म्हणतात गुंची. कारण त्यात गुंची ट्रेडिशनल रेनकोट बोला त्याला. खाकी पोत आहे आणि मी हे एकटंच घेऊन आलो, दुसरं कोणी आणलेलं नाही आहे. बाकी आपण टॉपचा विषय म्हणतो, यायला लागते गावात काढायला. राजेगृह विठ्ठलनगर गावात, तासगाव तालुका, जिल्हा सांगली. भुका लागले त्यांनी बार जेवलो नाही कारण लेट झालता. रानात गेलतो, शेतात गेलतो, त्याआधी पाऊस यायला लागले. 5 मिनटं काढून झाल्यात, एक लास्टचा राहिला आहे. एवढाच काढणार आहे, चिरली आमची एवढाच काढणार. आणि जर नाही पुरलं तर मग बघू काय तर वरती खालती टाका येईल. पण माझ्यामध्ये पुरेल काय विषय येणार नाही. बघू शिव बंडा आणि मी दोघांनी काढले मोस्टली. बाकीच्यांनी पण मदत केलेली आहे, काय विषय नाही. बाकी हे आपले सुयश हे पण भाऊ आहे इथं. आणि दोघंजण आत्ता गेल्यात काय तर खायला आणायला, आद्या आणि महाद्या. आणि रंग्या आणि राहुल्या ती पण दोघंजण संघ होती. 7-8 जण होतो आम्ही. ती दोघंजण गेल्यात पिंड टाकायला टेम्पोमध्ये. आणि आता भरणार आहे सगळं. पाऊस तर काय बंद नाही, पावसातच चालू आहे सगळं. भरणार सगळं आणि घरी जाणार आहे मस्तपैकी वडापाव खात गरम गरम. नाश्ते जुने झालेले आहे आणि स्पॉन्सरशिप भेटलेले आपले मेजर यांच्याकडून स्पॉन्सरशिप भेटलेले. खाऊन मिळतो थांबा, खाऊन भेटतो तुम्हाला. खाऊन आपल्या पुढे आल्या का आलेला येतं आता. कुठं आलेले मंडळासमोर ट्रॉलीमध्ये. आधी काटे बिटे बांधायचं चालू आहे. बास की चालते, तिरकत एवढं होऊन देऊ ना. आणि 2 मिनटात हे सगळं बांधतो आणि परत नेतो थांबा. चार वाजले, 4 तास झाल्यात आणि आत्ता इतकं झालं डेकोरेशन. हे थांबा फोडून दाखवतो. वायस अजून रिटचिंग राहिलं तिथे असं झालं इन शॉर्ट. मग विषय असा आहे, डेकोरेशन इन शॉर्ट झालेलं आहे. जवळपास 1 वाजल्यापासून वाजले आता 4, म्हणजे 3-4 तास झाले. 1 वाजता आम्ही गावात घेऊन आलतो, गवत आणलं होतं ग्रास थोडंसं. आणि आता जवळपास 4 म्हणजे 3 तास झालेलं आहे. 3 तासात एवढं झाले. अजून ह्याच्यातलं थोडं रिटचिंग करायला, डिटेलिंगवरती वर्क करायला लागणार आहे आपल्याला. आणि ती पण आता होईल थोड्या वेळात. आणि लास्टचा 2 मिनटं मी दाखवतो तुम्हाला काय काय कसं कसा विषय. बाकी तोपर्यंत टाईमला बी एन्जॉय करा. एवढा हार राहिलेत आता. ही हार रावल्यामध्ये डेकोरेशन संपते आपलं. दिसायले चांगले, डिसेंट दिसायले, खूप असं छान झाले. असं पण काही नाही, पण चांगले दिसायले. आणि गवत जे आपण आणले ते जरा जास्त आणले, तुम्हाला मजा दावतो होता. मग तिकडे बघा एवढं झाली डेकोरेशन. आणि गवत राहिले किती बघा, भरून राहिले अजून. आता हे घरला नाही, जनावराला होते आता हे.
गाडीतून आलेले आहे आणि आता विसर्जनाची तयारी चालू आहे. गणपती उतरायला आल्या. ही नदी आहे, या नदीत विसर्जन करायचं आता. दिसत नसेल अंधारात त्यामुळं, पण इथं आता इतक्या अंधारात खालती उतरून ही गणपतीची मूर्ती त्यावेळी 4.5 फुटाची 5 फुटाची आणि ते अंधारात विसर्जन करायचं. वर नेले तुझे न कळेची टाळविला वाजला कैसा गुरु वाजला कैसा असता व्यस्त पडे ना ते गेला म्हणतायचा नाही काळ नाही कंठ सुस्वर गुरु कंठ सुस्वर झाला नाही वरवाचे वर्ण उच्चार निरंजन गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती चालले गावाला गणपती चालले गावाला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती चालले गावाला गणपती बाप्पा गणपती चालले गावाला गेले कोण कोण बघा आधी. लांब जाऊ दे लांब मूर्ती लांब जाऊ दे लांब जाऊ दे जाऊ दे लांब जाऊ दे लांब सोड गेली फक्त जाऊ दे